नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलेले आहात तर हा काही योगायोग नाही बरं का, तर ही स्वामींचीच इच्छा असावी. त्यामुळेच तुम्ही आज या व्हिडिओ थ्रू माझ्यापर्यंत पोहोचलेले आहात. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, स्वामी असं म्हणतात, पण ह्याची प्रचिती येण्यासाठी आपल्याला स्वामी सेवेतही असावं लागतं असं नाही. काल जो व्यक्ती स्वामींची सेवा करत नव्हता, आज त्या व्यक्तीने फक्त स्वामींपुढे मनापासून आणि स्वामींना शरण जाऊन फक्त एक नमस्कार केला आणि स्वामींची कृपा त्याच्यावर व्हायला वेळ लागला नाही. होय भक्तांनो, हे खरं आहे. स्वामी सेवेत यायला भाग्य लागतं, पण आपण स्वामींच्या सेवेत आलो असं म्हणणं योग्य नाही बरं का. कारण स्वामी स्वतः आपल्याला त्यांच्या सेवेत आणतात. म्हणजेच स्वामींची सेवा कोणाच्या भाग्यात आहे हे स्वामीच ठरवत असतात. स्वामी स्वतः त्या भक्तापर्यंत पोहोचतात. फक्त शरणागत भाव हा भक्ताच्या मनात असला पाहिजे, तेव्हाच स्वामींच्या चरणापाशी जागा ही आपल्याला मिळते. म्हणजेच पहा की जेव्हा आपण शुद्ध अंतकरणाने आणि शरणागत भाव घेऊन स्वामींकडे 2 पावलं चालत जातो, तेव्हा स्वामी स्वतःहून 4 पावले चालत आपल्याकडे येतात. फक्त कर्म आपण करायचे असतात, फळाची अपेक्षा ही करायची नसते. कारण 99% मेहनत म्हणजेच 99% कर्म हे आपण करायचे असतात आणि 1% जे फळ असतं म्हणजेच 1% जे नशीब असतं ते स्वामी लिहित असतात. म्हणून स्वामी सेवेत आल्यावर स्वामींच्या चरणी आपण सर्व काही सोपवतो आणि ती जबाबदारी स्वामी स्वतः उचलतात. म्हणजेच जेव्हा भक्त अनन्य भावाने स्वामींच्या चरणापाशी जातो, स्वामींना शरण जातो, तेव्हा त्याच्या जीवनाचा योगक्षेम स्वतः स्वामी वाहतात, यात शंका नाही. आणि कित्येक स्वामी भक्तांना हा आलेला स्वामी अनुभव आहे, आलेली स्वामी प्रचिती आहे. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात की हम गया नहीं जिंदा है, आणि या वाक्याची आपल्याला वेळोवेळी प्रचितीही येतच असते. म्हणजेच अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी सगुण रूपात वावरत होते, तेव्हा सगुण रूपात त्यांचे चमत्कार हे भक्त पाहत होते. पण आज स्वामी आपल्याला सगुण रूपात जे चमत्कार दाखवत होते, त्याचप्रमाणे आज आपण स्वामींचे चमत्कार, स्वामी प्रचिती, स्वामींचा अनुभव आणि स्वामींची अस्तित्व हे क्षणाक्षणाला आपण पाहत असतोय. याहून मोठी प्रचिती आणखी आपल्याला काय हवे आहे. होय, स्वामी हे क्षणोक्षणी भक्ताला पावत असतात आणि भक्ताच्या चरणापाशी म्हणजेच भक्ताच्या चरणावर पाय ठेवून स्वामी आपल्यासोबत चालत असतात. आपण पुढे चालत असतो आणि स्वामी आपल्या मागे चालत असतात. अगदी एखाद्या सावलीप्रमाणे स्वामी आपल्यासोबत असतात. क्षणोक्षणी स्वामी आपल्यासोबत असतात. प्रत्येक सेकंदाला स्वामी आपल्यासोबत असतात. स्वामी भक्तांनो, काही नाही, स्वामी काहीही मागत नाही. स्वामी फक्त म्हणतात की तुमचं निर्मळ आणि शुद्ध अंतकरण ठेवा. त्याचबरोबर तुमचं व्यक्तिमत्व हे चांगलं असायला हवं. पहा, एखाद्याचं चांगलं झालं तर आपल्यालाही आनंद व्हायला हवा. ही भावना प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात असायला हवी. त्याचबरोबर एखाद्याचं जर आपल्याला चांगलं करता येत नसेल तर त्याचं वाईट करायचाही अधिकार आपल्याला नाही आहे, हेही आपण जाणून राहिलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार चाललं पाहिजे. एखाद्याचं जर आपल्याला चांगलं करता येत असेल तर करावं, आणि नसेल करता येत तर त्याचं वाईट करू नये. ज्याला चांगलं करता येत नाही त्याला वाईट करण्याचाही अधिकार परमेश्वराने आपल्याला दिलेला नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि या उपदेशानुसार आपण चालत राहिलं पाहिजे. त्याचबरोबर प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे, प्राणीमात्रांवर प्रेम केलं पाहिजे. त्याचबरोबर जे अपंग, असहाय्य, जे आपल्यापेक्षा कमजोर आहेत, अशा व्यक्तींची म्हणजेच गरजूंचीही आपण मदत केली पाहिजे. जे आपल्याकडे आहे आणि जे दुसऱ्याकडे नाही आहे, तर त्याचा अहंकार आपण बाळगला नाही पाहिजे. कोणी कितीही श्रीमंत असला तरी आपल्याजवळचा एक पैसाही आपण दुसऱ्याला देणार नाही आहे. त्यामुळे अहंकार ही दाखवायची जागाच नाही आहे, आणि अहंकार हा दाखवणं म्हणजे अगदी मूर्खपणाचं लक्षण आहे. कारण कोणी कितीही श्रीमंत असला तरी तो आपल्या श्रीमंतीचा वाटा कोणालाही देत नाही. त्यातील
नखशिखांत म्हणजे नखभर सुद्धा तो कोणाला देऊ शकत नाही, देत नाही. त्यामुळे अहंकार काय दाखवायचा. त्यामुळे जे आपल्याजवळ आहे त्याचा गर्व करू नका, कारण हे सर्व काही स्वामी पाहत असतात, हे सर्व काही स्वामी चालवतात. कारण स्वामीच हे आपल्याला देणारे आहेत. आपल्याजवळ जरी श्रीमंती असली तरी ते स्वामींनी आपल्याला दिलेली असते, परमेश्वराने आपल्याला दिली असते, तुमच्या आराध्यने तुम्हाला दिलेली असते. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे तो परमेश्वर आपल्याला देऊ शकतो त्याप्रमाणे तो घेऊही शकतोच ना. तर मग अहंकार कशाचा करताय. जर त्या परमेश्वराने ठरवलं तर एका रात्रीत राजाचा रंक होऊ शकतो किंवा एका क्षणात रंकाचाही राजा होऊ शकतो. एवढी ताकद त्या परमेश्वराच्या हातामध्ये आहे. कारण ही पूर्ण धरती, हा पूर्ण ब्रह्मांड हे फक्त या परमेश्वराच्या मनाने चालतं. त्यामुळे कुठं कधी काय हे सगळं जे काही चाललेलं आहे ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चाललं आहे, परमेश्वराच्या मर्जीने चाललेलं आहे. त्यामुळे आपल्या हातात काहीही नाही आहे. जो काही देतो किंवा जो काही करता आणि करविता आहे तो परमेश्वर आहे. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा, माझी ठाई वार्ता, मी पणाची नसेची. कारण मला माहिती आहे परमेश्वरा, मला माहिती आहे स्वामी महाराज की करता आणि करविता तुम्हीच आहात, देणारे आणि घेणारेही तुम्ही आहात. आणि हे जाणूनच मी सांगू इच्छिते की माझी ठाई वार्ता, मी पणाची नसेची. हे जाणूनच मी सांगते की माझ्यामध्ये मीपणा नाही आहे आणि मीपणाची चर्चा किंवा मीपणाचा भाव मी माझ्या मनात उमटूही देणार नाही. हा याचा अर्थ आणि भावार्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा खरंच अक्षरशः आपलं जीवन स्वामीमय होऊन जातं. ज्याच्या आयुष्यात खूप दुःख आहेत, संकट आहेत, समस्या आहे, ज्याला चहूबाजूंनी या सर्व गोष्टींनी, अडथळ्यांनी किंवा आणखी जे काही असेल, चिंता असेल, ताणतणाव असेल, प्रॉब्लेम्स असतील, आयुष्यात अनेक असंख्य असे प्रॉब्लेम्स जर असतील आणि चहूबाजूंनी या सर्व गोष्टींनी तुम्हाला घेरलेलं आहे, तर तुम्ही स्वामी सेवेत नक्की या. कारण जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत येताल तेव्हा तुमचे सर्व प्रश्न मार्गी लागतील, सर्व प्रश्न सुटतील, तुमची सर्व संकटही टळतील, तुमच्या सर्व समस्यांवर उपाय तुम्हाला सापडतील आणि हळूहळू तुमचे सर्व प्रश्न हे मार्गी लागतील. यात शंका नाही. श्री स्वामी समर्थ. आपण म्हणतो की स्वामींनी मला ही सेवा करायला सांगितली आहे किंवा स्वामींना माझ्याकडून ही सेवा करून घ्यायची आहे किंवा आपण जर ही सेवा केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईल. नाही, यात स्वामींचा कसलाही स्वार्थ नाही किंवा आपण जी सेवा करतो ती स्वामींसाठी करतो असं नाही. तर स्वामी आपल्याकडून जी सेवा करून घेत असतात त्या सेवेमध्ये आपलं हित दडलेलं असतं, त्या सेवेमध्ये आपलं भलं होणार असतं आणि म्हणून ती सेवा स्वामी आपल्याकडून करून घेत असतात. यात स्वामींचा 1% स्वार्थ नाही आहे. ही सर्व जी काही लीला आहे हे स्वामी आपण आपल्यासाठीच करून घेत असतात किंवा ती जे काही करायचं आहे ते स्वामी आपल्याकडूनच आपल्यासाठी करून घेत असतात. यात शंका नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की बरेच जण म्हणतात की स्वामींचा स्वभाव तापट आहे वगैरे. नाही, ज्याला स्वामी कळालेत ना तर तो सांगेल आणि त्याला तुम्ही विचाराही त्या स्वामी भक्ताला की तो सांगेल की या जगात जर सर्वात प्रेमळ कोण असेल तर ते स्वामी आहेत. या जगात सर्वात प्रेमळ किंवा दयाळू जर कोणी असेल, दीनदयाळ कोणी असेल तर ते स्वामी आहेत. या जगात सर्वात प्रेम करणारं कोणी जर असेल तर ते स्वामी आहेत. या जगात सर्वात समजून घेणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ते स्वामी आहेत. या जगात सर्वात जास्त माया लावणारे, जीव लावणारे जर कोणी असतील तर ते आपले स्वामी आहेत. जे कसल्याही आणि कोणत्याही संकटात आपली साथ सोडत नाही, ज्यांना आपल्या सर्व चुका माहीत असतानाही मग त्या चुका आपल्याकडून नकळत झालेल्या असो किंवा कळत झालेल्या असो किंवा आपण मुद्दामून केलेल्या असो, आणि जेव्हा चुका करूनही आपण स्वामींना शरण जातो तेव्हा अनन्य भावाने आपल्याला मनापासून माफ करून आपलंसं करणारे आणि जवळ घेणारे हे आपले स्वामी आहेत. असे हे आपले स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तीत जेव्हा तुम्ही येताल तेव्हा तुम्हाला त्यांची शक्ती कळाल्याशिवाय राहणार नाही.
त्यांची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. खूप जण म्हणतात की स्वामी परीक्षा घेतात. होय, परीक्षा घेतात, कारण कुठेतरी त्या परीक्षेमधून स्वामींना भक्तांना त्यांच्या क्षमता, भक्तांना त्यांचं सामर्थ्य हे दाखवून द्यायचं असतं. आणि म्हणून स्वामी आपली परीक्षा घेत असतात. त्या परीक्षेमधून आपल्याला असे काही अनुभव घ्यायला मिळतात जे आपल्या जीवनामध्ये खूप लवकर स्वामी सेवेमुळे आपल्याला मिळत जातात आणि खूप काही शिकायला मिळतं. असे हे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, जे खरंच या जगात कोणीच कोणाचं नाही. आणि अशा या कलियुगामध्ये आपल्याला एक असं गुरु लाभणं म्हणजे खरंच एका भक्ताचं 7 जन्माचं पुण्य, 7 जन्माचं फलित झाल्यासारखं आहे. आणि असे हे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांच्या सेवेत या, मनापासून त्यांची सेवा करा. कधीतरी काहीतरी पाहिजे म्हणून सेवा करताय ना, तर एक दिवस काहीच नकोय, अगदी निस्वार्थ भावाने स्वामींसाठी सेवा करा. ती सेवा क्षणात महाराजांपर्यंत जाईल आणि प्रचिती यायला वेळ लागणार नाही. त्यांची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. खूप जण म्हणतात की स्वामी परीक्षा घेतात. होय, परीक्षा घेतात, कारण कुठेतरी त्या परीक्षेमधून स्वामींना भक्तांना त्यांच्या क्षमता, भक्तांना त्यांचं सामर्थ्य हे दाखवून द्यायचं असतं. आणि म्हणून स्वामी आपली परीक्षा घेत असतात. त्या परीक्षेमधून आपल्याला असे काही अनुभव घ्यायला मिळतात जे आपल्या जीवनामध्ये खूप लवकर स्वामी सेवेमुळे आपल्याला मिळत जातात आणि खूप काही शिकायला मिळतं. असे हे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, जे खरंच या जगात कोणीच कोणाचं नाही. आणि अशा या कलियुगामध्ये आपल्याला एक असं गुरु लाभणं म्हणजे खरंच एका भक्ताचं 7 जन्माचं पुण्य, 7 जन्माचं फलित झाल्यासारखं आहे. आणि असे हे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यांच्या सेवेत या, मनापासून त्यांची सेवा करा. कधीतरी काहीतरी पाहिजे म्हणून सेवा करताय ना, तर एक दिवस काहीच नकोय, अगदी निस्वार्थ भावाने स्वामींसाठी सेवा करा. ती सेवा क्षणात महाराजांपर्यंत जाईल आणि प्रचिती यायला वेळ लागणार नाही. चला तर स्वामी भक्तांनो, आजची झालेली सेवा स्वामीचरणी समर्पित. तसेच भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.